श्री स्वामी समर्थ. आता माझ्या नवऱ्याने मला फोन केलं होतं, चपाती बनवून ठेव कर, रात्री आता 10:30 वाजले असे. तर आता येत आहे, 4-5 पोळ्या टाकून तर तिथे मी पण जेवली नाही बरोबर. आता बघते थोडंसं खाते काय आहे. तुमच्याबरोबर ही आपली ब्लॉग स्टार्ट करत आहे. तुम्ही प्रेम द्या आम्हाला, पण काय चुकलं तर माफ करा बघा. चपात्या ठेवलं होतं तव्यामध्ये करायला. चपाती पण घेतलं, एक बाजूला लाटत होती, एक बाजूला शेकत होती मी. बघा, एक चपाती भाजून घेतलं मी. काय करू, बेचार तरी येत होता. आता करायचंच हवं नवऱ्याला, पाहिजे तर तोच तर सगळं आपलं आहे. 4, 5, 6, 7, 8 चपात्या करून घेतलं मी रात्री. आलं होतं ते बसला आहे तो तिथे. 5 मिनिटांमध्ये चपाती या करून पण झाली होती. ब्रेकफास्ट करते मी चपाती. गुड मॉर्निंग. हा दुसरा दिवस होता. नंतर मी हा स्लोमो झाला, मला माहीतच नाही स्लोमो झाला आहे म्हणून. लय हसली मी. नंतर बघतानाच, व्हिडिओ एडिटिंग करतानाच बघितला होता. मी म्हटलं राहू दे आता, एडिटिंग करताना हे कसे काय म्हणून. गुड मॉर्निंग तुम्हाला. अगोदर पहिला ही मी आहे. आमच्या ब्लॉगवर तुमचं लय स्वागत आहे. गोवा महाराष्ट्र कपलमध्ये. हा आमचा रूम आहे. हा मला विचारतो काय झालं म्हणून. मला काहीच नाही झालं. हा किचन आहे आमचं छोटंसं. आता तर जिंदगी काढावीच लागते दुसऱ्याच्या घरी भाड्यामध्ये. हा स्वामी समर्थ आहे आमचा, श्री स्वामी समर्थ. नंतर मी उपीट बनवायला घेतलं होतं. हा फोडणी मी टाकली, बटाट होतं, मिरची, कांदा सगळं फोडणी टाकली मी. तुम्ही पण बनवू शकता असं इझी रेसिपी. तुम्ही पण ट्राय करा घरी एकदा, लय छान बनते उपीट. सगळं बायना हा प्रश्न मॉर्निंगमध्ये काय बनवायचा खायला. मला पण खास विचार पडतो मॉर्निंगमध्ये काय बनवू. उपीटच बनवू आपण. सुजी टाकलं, थोडंसं भाजून घेतलं त्याला मी 2-3 मिनिटमध्ये. भाजलं तर लई छान लागते ते खायला पण. करताना किती सारं पसारा होतं, आम्हालाच काढावे लागले सगळं ह्या पसारा. नंतर पाणी टाकलं त्याच्यानुसारच, रवानुसार 2-3 मिनटं शिजायला ठेवलं. नंतर आमची रेडी झाली, ऑलमोस्ट रेडी झाली होती उपीट. कशी पण बनव, बट माझा नवरा खातो. हो छान झाला म्हणून खाणारच. लय सार मी कोथिंबीर टाकली त्यावर थोडंसं. मला येते मराठी बोलायला, बट तुम्हाला जर माझी मराठी जर चुकली असेल तर मला माफ करा. बट मी ट्राय करते बोलायला पण. नंतर माझ्या नवऱ्याला मी सर्व पण करून दिलं, थोडंसं शेव टाकून दिलं होतं. बघ माझं उपीट कसं झालं आहे. हा खात होता बसून. हा पसारा सगळं काढलं मी, धुवून घेतली भांडी सगळी भांडी धुवून घेतलं होतं मी. सगळं पुसून सगळं क्लीन करून घेतलं. कशाला, उद्या होली आहे ना म्हणून. आपण क्लीन केलं तर आपल्यालाच बरं, आपलं घर.
नंतर दुपारीची वेळ झाली होती. नंतर म्हणलं एकटीसाठी काय बनवू. नंतर मला झटपट आपण एक फोडणी भात बनवू असं विचार केलं मी. नंतर बनवली फोडणी भात लवकरच लवकर 2-5 मिनिटात होणारी. एकटीसाठी काय बनवू विचार येतच ना. नंतर मी तर असू राहू दे, पण नंतर भूक लागतच माणसाला, काय खायचं असतं तर राहू दे म्हणून आपल्यासाठी फोडणी भात बनवलं मी थोडंसं. तुम्ही बघा मी कशी करते. हे सगळे कट करून घेतले मी. ऑनियन कॅप्सिकम होतं म्हणून नंतर तेल सगळं फोडणी टाकून घेतलं मी ऑलरेडी. टाकू शकतो थोडंसं टाकलं. ऑनियन अँड कॅप्सिकम मिक्स करायचं ना छानपैकी. तुम्ही बी हा सोपी पद्धतीने तुम्ही बी ट्राय करू शकता आपल्या घरी एकली असताना. मी तर आता एकली आहे, माझ्या नवरा गेला कामावर. आता काय करणार शेतीसाठी म्हणून थोडंसं फोडणी भात करून म्हटलं. आता हळद घेऊ. मी माझ्या अनुसार घेतलं आहे थोडंसं. तुम्ही तुमच्या अनुसार तुम्ही घेऊ शकता किती पाहिजे ते. लय झालं आहे बाबा. आपण केलं आहे हे झाला आपला आता हा मिक्सचर. आता आपण राईस टाकू. राईस आपण घातलेला आहे. आता आपण छानपैकी त्याला मिक्स करून घेऊ. बघा गाईस, आता मिक्स करून घेतलं. त्याच्यावर थोडंसं कॉरिएंडर टाकू. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक आणि कमेंट करा, शेअर पण करा. झाला आपलं फोडणी भात. लई छान झालाय. मी टेस्ट करून बघितलं. मस्त.